दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू लक्षात घ्या. 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच पासून दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. चला मॅचला लगेच सुरू करणार आहोत. मात्र दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. येळापूर टीम एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये. पनुमरे बारून टीम एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये. चला पनुमरे बारून टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आलेला आहे. आणि येळापूर टीम एक्स्ट्रा खेळाडू. जी टू व्हीलर लागलेल्या आहेत त्या टू व्हीलर प्लीज काढून घ्यायच्या. ज्या बाईक्स आहेत त्या प्लीज मित्रांनो काढून घ्या. दमलो सांगून प्लीज. प्रतीक दादा स्कोरर आमच्यापर्यंत एक पोचवा. येळापूर टीम एक्स्ट्रा खेळाडू. चला येळापूर टीम एक्स्ट्रा खेळाडू येऊ देत पटकन. संतोष चव्हाण पडळेवाडी स्कोरिंग साठी ये दादा. संतोष चव्हाण स्कोरिंग साठी या प्लीज. संतोष भाऊ आपण स्कोरिंग साठी या. अंपायर्स इथून कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही आवाज देऊ. तदनंतर मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. काउंटडाऊन देणार आहोत निलेश सर 10-9 पासून आणि तदनंतर मॅचला करणार आहोत सुरुवात. चला सर्वांना विनंती करेल थोडंसं मैदान आपण खाली करूयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये निलेशजी मर्डेकर सर यांच्याकडे आपण जाऊयात. सुरुवात करूयात आजच्या या स्पर्धेला. अंपायर रेडी आहेत. आम्ही आवाज देऊ तदनंतर गोलंदाजाला तुम्ही इशारा द्या. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. काउंटडाऊन होईल आणि त्यानंतर पहिला बॉल टाकला जाईल याची नोंद आपण सर्व खेळाडूंनी घ्यावी ही विनंती आहे. येस ओम साई एमटीसी सज्ज रेडी आहात. अंपायर्स रेडी आहात. स्कोरर देखील रेडी आहे. कॉमेंटेटर देखील रेडी आहे. दोन्ही टीम रेडी आहेत. एका साइडला अफतारच वेगवान गोलंदाज अमित पहिल्या ओव्हर मध्ये येतोय अमित पाटील आणि दुसऱ्या साइडला नवी मुंबईचा शतकवीर अर्थातच मयूर पन्हाळकर. दोन्ही शेर एकमेकांसमोर पहिल्याच मॅचला. आणि करूयात थोड्याच वेळामध्ये आमदार चषक 2024 ची एक दमदार सुरुवात. आमदार चषक 10 9 8 7 6 टाळ्या जरूर वाजून शुभेच्छा देऊ शकता. 5 थोड्याच वेळामध्ये 4 3 2 आमदार चषक 2024 ला करूया सुरुवात. गणपती बाप्पा. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. अमित पाटील यांचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत येतात. आउटफील्ड स्लो आहे आणि पहिल्याच बॉल वरती तब्बल 2 धावा धावून काढलेल्या आहेत. आमदार चषकाचा पहिला बॉल कोणी टाकला तर पनुमरे गावचे अमित पाटील यांनी पहिला बॉल हाताळलेला आहे. IPL चा पहिला बॉल कुणी टाकला 2008 साली तर ते नाव होतं प्रवीण कुमार. आणि पहिला बॉल कुणी खेळलाय कुसाईवाडीच्या मयूर पन्हाळकर यांनी पहिला बॉल फेस केला आणि त्या बॉलवरती तब्बल 2 धावा कुटलेल्या आहेत. एका बाजूला वेग गोलंदाज अमित पाटील तयार. यावेळेला खोलवर पद्धतीचा हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये पाठीमागच्या बाजूला एका धावेसाठी चाललेला आहे. एका बाजूला गोलंदाजी मधलं जे व्हेरिएशन आहे जी भिन्नता आहे ती अंमलामध्ये आणलेली आहे. दुसऱ्याच बॉलच्या पाठीमागे परफेक्ट यॉर्कर टाकत एकच धाव खर्च केली आहे. लेग बायची धाव. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं पहिलं शतक झळकावणारा कुसाईवाडीचं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती गाजणार नाव म्हणजे मयूर पन्हाळकर एका बाजूला. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहे 3 धावा.
उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे कार्यसम्राट आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा. बॉल क्रमांक 3 ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या बाजूला. व्हॉट एफर्ट्स, परंतु बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धाब्यांसाठी आमदार चषकाचा पहिला चौकार कोणत्या गावाकडून आलाय तर ते गाव आहे कुसाईवाडी आणि नाव आहे मयूर पन्हाळकर. जबरदस्त फटका राऊंड द विकेट. अमित पाटील आले होते आणि त्यांचा बॉल ओव्हर द बॉलर हेड, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. पहिला चौकार आलेला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो चौकार मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून आलाय. एका बाजूला अमित पाटील यांनी देखील कित्येक काळ क्रिकेट खेळलेला आहे, एका बाजूला चर्चेमध्ये असणारं नाव मयूर पन्हाळकर आहे, तर नॉन स्ट्रायकर एंडला मिथुन मस्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अमित पाटील पुन्हा तयार. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला मयूर पन्हाळकर तयार. कमी गतीचा बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा मिळेल का नाही आणि पहिल्या विकेटचं पतन. कुसाईवाडीचे मयूर पन्हाळकर जातील माघारी. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही आणि बॅटचा किनारा लागला, भाग्याचा सहारा लाभू शकला नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज मयूर पन्हाळकर जड पावलांनी माघारी. धक्का क्रमांक पहिला लागला. हा सामना जर तुम्ही पाहिला ना, टॉस जिंकला होता पन्नुंब्रे वारून या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्यानंतर मिळालेली मोठी विकेट मयूर पन्हाळकर यांची. आणि चांगला झेल असत्यांच्या पाठीमागे बबलू पाटील यांच्या हातामध्ये झेल विसवला आणि ते देखील जाणतात की ही विकेट किती मोठी होती आणि किंबहुना धक्का क्रमांक पहिला दिलेला आहे टीम येळापूर या टीमला. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता हा जो झेल होता ना तो अप्रतिम होता. धावत गेले, नियंत्रण स्वतःवरती ठेवलं आणि हाकेर हाताच्या उंजरीमध्ये हा झेल विसवला गेला. 7 वरती 1 अशी स्थिती आहे प्रथम बॅटिंग करणारी टीम येळापूर या टीमची. दोन्ही कॅप्टन्स यानंतर जो टॉस आम्ही करणार आहोत लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. मंदूर टीम आणि अर्थातच चिकुर्डे टीम दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला उपस्थित राहायचंय. टॉस साठी लक्षात घ्या हा पहिला कॉल तुम्हाला दिला जातोय. मैदानाच्या आतमध्ये मोरेवाडी गावचे रवी सावंत क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. एका बाजूला पन्नुंब्रे एक्सप्रेस अमित पाटील राईट आर्म राऊंड द विकेट, बॉल क्रमांक 5. यावेळेला हा फटका कव्हर्स मधून अप्रतिम बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि अखेर बॉल सीमारेषा चिरतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य कार्पेटला घासत पुसत चाटत बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी आल्या पावली आक्रमण. जबरदस्त फटका, एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली रवी सावंत यांच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त फटका. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि काय फटका खेळलाय रवी सावंत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये निवडलाय. अमित पाटील यांच्यावरती आक्रमण. वेळेची अचूकता साधता आली नाही. बॅक टू द बॉलर. आपल्याच फलुत्रूमध्ये अमित पाटील यांनी बॉल थांबवलेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय आणि अखेर एका षटकाच्या पाठीमागे प्रथम बॅटिंग करताना टीम येळापूर या टीमने बनवलेले आहे धावा. 11 धावा 1 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. चला दोन्ही संघांना आपण विनंती करूया आपण करा घाई, कारण बरेचसे सामने अजून पेंडिंग आहेत आणि इथून पुढे आम्ही टॉस देखील अनाउन्स केलेला आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला नाणेफेकीच्या कौलसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे अशी विनंती आहे. टीम मंदूर आणि टीम चिकुर्डे या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. संपूर्ण व्यासपीठ आज भरून गेलेला आहे आणि संपूर्ण व्यासपीठ आमचा या क्रिकेटच्या स्पर्धांचा आनंद घेतोय. कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2024 चा आपण सर्वजण आस्वाद घेतोय. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना, ती अखेर स्पर्धा आपल्या भेटीला आली. परंतु ओव्हर नंबर 2 साठी
चला घाई करा, एका षटकासाठी फक्त 5च मिनिटं आहेत आयोजन समितीने कळवलेलं आहे आणि प्रत्येक नियमाचं पालन आपण काटेकोरपणे करणार आहोत. त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. फक्त एका षटकासाठी 5 मिनिटं आणि एका डावासाठी 20 मिनिटं या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला षटक संपवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट आता सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक आपण पाहिलं. आता ओव्हर नंबर 2 कडे वळूया आणि जिथे अक्षय पानसरे यांच्या हाती सोपवलाय बॉल, तर स्ट्रायकर एंडला फलंदाज मिथुन मस्कर तयार, ज्यांनी अद्याप एकही बॉल खेळला नाहीये. पहिल्यांदा स्ट्राइक त्यांना मिळत आहे. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल प्रगतीपदावरती, गोलंदाज अक्षय पानसरे तयार. मित्रांनो, ज्या झाडाखाली ज्या गाड्या लावलेल्या आहेत आणि जिथे प्रेक्षक थांबलेले, विनंती करेल आपण गाड्या पार्किंग करून घ्या. इथे छान बसण्याची व्यवस्था केली आहे. इकडे येऊन तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. प्लीज ही विनंती आहे. ज्या झाडाखाली ज्या गाड्या लावून जिथे मॅच बघितली जाते, आपण गाड्या पार्किंगमध्ये लावा. कारण तिथे चौकार आहे, तिथे 4 आहे, तिथे बाउंड्री लाईन आहे आणि तुमच्यामुळे कुठला अडथळा मॅचला येऊ नये याची दक्षता घ्या. प्लीज ही विनंती आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबर 2 साठी आता अक्षय पानसरे यांच्या हाती बॉल सोपवलेला आहे. स्ट्रायकर एंडला मिथुन तयार. फुलटॉस बॉल कव्हर्सला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल अडवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा फसला आणि त्यानंतर बॉल पुन्हा उचलला टाकला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. हळवार पद्धतीने धावसंख्या आता पुढे सरसावते, परंतु एका बाजूला रवी सावंत त्यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. ज्या प्रकारे आल्या पावली त्यांनी एक चौकार खेळला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 4 त्यांनी बनवल्यात. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे काही वेगळे होते. एका वेगळ्या धाडणीचा फटका या क्षणाला खेळायचा होता रवी सावंत यांचा, परंतु लेग बायची धाव पंचांनी खेळवलेला आहे. ऑफिशियल पंच, क्वालिफाईड पंच कोल्हापूरच्या या ठिकाणी आहेत. वैभव सर आणि सुरेश सर यांची पंचांची भूमिका ही तितकीच महत्वाची मैदानाच्या आतमध्ये आहे. तब्बल या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज अक्षय पानसरे पुन्हा तयार. यावेळेला बॉल हा एक पाय पुढे काढलाय आणि बॉल लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत आणि काही मैदानाच्या आतमध्ये जी झाडं आहेत ना, हा नैसर्गिक अडथळा आहे, परंतु हे अडथळे पार करत तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. पंच एकच धाव ना या बॉलच्या पाठीमागे. ओके, एकच धाव. स्ट्रायकर एंडला रवी सावंत. एका बाजूला अक्षय पानसरे यांचा दमदार मारा, वेळेच्या चुकता नाहीये. बॉल हवेत उभा राहिलाय. स्वतः अक्षय पानसरे बॉलच्या खाली. धक्का क्रमांक 2 लागलाय. बॅटिंग करताना टीम येळापूर या टीमला आणि फलंदाज रवी सावंत देखील माघारी. जिथे पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु अक्षय पानसरे आले आणि त्यांनी जी जबरदस्त गोलंदाजी केली ना, फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाहीये आणि अखेरकार या ओव्हर मध्ये आणखीन एक धक्का दिलाय टीम येळापूरला. टॉस जिंकला होता पन्नुंब्रे वारून या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि फसलेला फटका रवी सावंत यांचा. रिप्ले टेलिकास्ट ओमसाई MTC या वाहिनीचा आणि स्वतः अक्षय पानसरे बॉलच्या खाली आले आणि काही वेळातच तुम्हाला या मैदानाचं विहंगम दृश्य जे आहे ना, ते तुम्हाला स्क्रीनवरती थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. कारण ड्रोन कॅमेरा उद्घाटन समारंभाला आणि आता आपण पाहिलेलं आहे आणि त्याची काही जी क्षणचित्र आहेत ना, काही वेळातच तुमच्या समोर येतील. गोलंदाज पुन्हा तयार. मनोबल वाढले अक्षय पानसरे यांचं, कारण त्यांनी एक विकेट मिळवले. किंबहुना 4 बॉल टाकले, 2 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी राम उंडाळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नजर रोखून धरली होती. आलाय तो डॉट. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. हातेगावचे राम उंडाळकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणी असतात, अडचणीतून आज मार्ग काढायचा आहे. एक पाय पुढे, एका अडत्या अस्त्यांच्या पाठीमागे एक चांगलं काम. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न यशस्वी. षटक समाप्त होत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय आणि अखेर 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना
टीम येळापूर या टीमने बनवलेल्या आहेत धावा 14, 2 गडी बाद. अंतिम बॉल पहा अक्षय पानसरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या स्ट्रीच्या बाहेर विथ द अँगल. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं आणि यष्ट्यांच्या पाठीमागे एक चांगलं काम. ज्या प्रकारे यष्टीरक्षक थांबले होते, प्रयत्न हाच होता की फलंदाजाला मला यष्टीचित करायचा आहे, परंतु पहा जोपर्यंत बॉल त्यांनी स्टंपला लावला तोपर्यंत मिथून आपल्या क्रीज मध्ये पुन्हा एकदा आले आणि बालंबाल बचावले. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे आम्ही पुन्हा एकदा अनाउन्स करतोय, फक्त 5च मिनिटं आहेत, तर तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. एका बाजूला पहिली विकेट आमदार चषकाची कुणी घेतली ना, तर आपल्याला उल्लेख करावा लागेल अमित पाटील यांच्या नावाचा, ज्यांनी पहिली विकेट टिपली. आणि IPL ची पहिली विकेट 2008 साली कुणी घेतली ना, तर ते नाव होतं झहीर खान. यांनी सौरभ गांगुली दादा यांना 2008 साली IPL मध्ये पहिल्यांदा आउट केलं होतं. आणि जेव्हा जेव्हा आमदार चषकाची आपल्याला दखल घ्यावी लागेल ना, त्यावेळेस मात्र पन्नुंब्र्याचे अमित पाटील यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल की यांनी आमदार चषकाची पहिली विकेट टिपली होती, परंतु आमदार चषकाचा पहिला षटकार कोण मारणार याही गोष्टीकडे आपलं आवर्जून लक्ष आहे. किंबहुना ओव्हर नंबर 3 साठी चरणगावचे अनुज नायकवडी ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. 14 धावा 2 गडी बाद अशी आहे स्थिती येळापूरची. बॉलला वळवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूच्या हाती बॉल सपवलेला आहे. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न होता, एक धाव पंचांनी कळवलेली आहे. पुन्हा एकदा पाहूया या बॉलची क्रिया. ओव्हर द विकेट आले, लालसा दिली होती, टप्पा पडल्यानंतर बॉल 2 पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ना, त्याच पोकळीतून बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. अनुज नायकवडी पुन्हा तयार, फिरकी गोलंदाज. 8व्या बॅटचा हा टोला आहे, परंतु वेळेची अचूकता साधता आली नाहीये. दुसरीचा प्रयत्न केलाय, एका धावेचं रूपांतर बघता बघता लगेच दुहेरी मध्ये केलंय. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव पंचांनी कळवलेला आहे की डिक्लेअर झोन आहे, घोषांकित क्षेत्र आहे, तिकडे एकच धाव आहे, त्याच्यामुळे एकच धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये अंकित करूया. अनुज नायकवडी यांनी प्रभावित केलंय, 2 बॉल टाकलेले आहेत आणि ज्या प्रकारे दोन्ही बॉल हाताळलेले आहेत ना, फिरकी गोलंदाजी म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट आहे, कारण बरेचसे वेगवान गोलंदाज आपण बघत असतो, परंतु फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनुज नायकवडी पुन्हा तयार. बॅटिंग मध्ये तुम्ही पाहिलं मिथून राम यांच्याकडे क्षमता आहे, वेळेप्रसंगी मोठमोठे फटके खेळू शकतात. अनेक वेळा गावाकडून खेळताना चांगला खेळ त्यांनी केलेला आहे, परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना कशा प्रकारची टोलेबाजी करणार. लालसा दिली, पायांचा वापर केलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑनचे खेळाडू आहेत, बॉलवरती जातील. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडीशी बॉल अडवताना झाली गडबड आणि त्याचा मोबदला फलंदाजांना मिळाला आणखीन एका धावेचा. धावसंख्या अगदी हळवार पद्धतीने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलेली आहे. 18 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. आणि 18 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय सांगितलं जातं, तर 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक जर तुम्ही पाहिला ना, तर 18 आहे. याच्याबद्दल आपण या बॉल नंतर चर्चा करूयाच. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला 18 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे आणि आपण विराट कोहली यांच्याबद्दल चर्चा करतोय, ज्यांनी यशाची शिखरं गाठलेली आहेत आणि ज्यांचा जर्सी क्रमांक 18 आहे, कारण विराट कोहली यांचे वडील 18 डिसेंबर 2006 या दिवशी एक्सपायर झाले आणि वय विराट कोहली यांचं होतं अवघं 18 वर्ष. हा योगायोग विराट कोहली यांनी समजला आणि आपल्या पाठीवरती 18 आकडा टाकला. वडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि विराट कोहली यशाची शिखरं गाठतोय. धावसंख्या 18, 2 गडी बाद. पायांचा वापर, पुढे येऊन हा फटका खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. आणखीन एका धावेचा. ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय ना, आउटफील्ड स्लो आहे, कारण अलीकडे जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा खेळाडूंनी रबर बॉल क्रिकेट खेळलेला आहे आणि या मैदानावरती येऊन पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटला फेस करतायत. म्हणजे बऱ्याचशा अडचणी खेळाडूंना येणार आहे, परंतु याच अडचणीतून मार्ग काढायचा एक शॉट आहे असं पंचांनी कळवलंय. त्याच्यामुळे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे जोडूया. यानंतर टॉस साठी आपण विनंती करूया, रिपोर्टिंग करा. मंदूर आणि चिकुर्डे दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपली मॅच लगोलग आम्ही खेळवणार आहोत. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हा टॉस करण्यासाठी. एका बाजूला अनुज नायकवडी यांचा दमदार मारा आहे, एकही मोठा फटका त्यांनी अद्याप खर्च केला नाहीये.
यावेळेला हा पहिला मोठा ब्लास्ट, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन पहिला षटकार आमदार चषकाचा ठोकलाय. राम उंडाळकर यांच्या बॅट मधून आमदार चषकाचा पहिला षटकार आलाय. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. धावसंख्या आता भरारी घेतेय. 25 धावा धावफलकावरती. पायांचा वापर, पदल आली त्या प्रतिम होतं आणि हा मनगटाचा झटका, 6 धावांचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. IPL चा पहिला षटकार जर कुणी मारला ना तर ब्रॅडम मॅकलम या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागते, परंतु आमदार चषकाचा पहिला षटकार जर कुणी मारला तर ते नाव आहे राम उंडाळकर आणि गाव आहे हातेगाव. म्हणजे हातेगाव गावाकडून पहिला षटकार आला आमदार चषकाचा आणि तो ठोकला राम उंडाळकर. धावसंख्या 25, 2 गडी बाद अशी स्थिती आहे. पहिला षटकार आलाय आणि हा राम उंडाळकर यांच्या बॅट मधून आलेला आहे. आपण जो पहिला षटकार शेवटच्या बॉल वरती पाहिला आणि ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल तानाजी. मिथुन मस्कर यांचा हा बॉल समालोचन कक्षाच्या दिशेने, परंतु बॉल अखेर सीमा रेषेच्या अलीकडे थांबलाय. सुदैव गोलंदाजाचं आणि दुर्दैव फलंदाजाचं. नशिबाची साथ आज गोलंदाजाला होते आणि बॉल सीमारेषा अलीकडे 4 बोटच थांबला आणि अखेर चौकार बचावला गेला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं होतं. आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार. आमदार कार्यसम्राट आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ आणि आमदार चषकाचा पहिला षटकार देखील आलेला आहे. शरीरापासून हा बॉल थोडासा दूर ठेवलाय. पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. दिशेवरती नियंत्रण अंतिम षटकामध्ये ठेवावं लागेल. गती कमी आहे परंतु योग्य टप्प्यावरती आणि योग्य दिशेने बॉल आज तानाजी यांना टाकावे लागतील. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॉलला कट केलं होतं परंतु फार शरीरापासून दूर गेला आणि पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. एक पाय पुढे काढत आता खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी. या बॉलवरती फक्त मिळेल ती एकच धाव. टॉस साठी आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया. मंदूर आणि चिकुर्डे आपण रिपोर्टिंग करा. आपण आलात का? ओके. मंदूरचे संघनायक आलेले आहेत. चिकुर्डे संघ आपला संघनायक पाठवा. या षटकातले आता काहीच बॉल शेष आहेत. धावसंख्या 29 धावा, 2 गडी बाद. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि पहिला फलंदाज यष्टीचित होतोय आणि किंबहुना धक्का क्रमांक 3 लागलाय टीम येळापूरला. अमित पाटील पनुमरे यांनी फलंदाजाला यष्टीचित केलंय. पायांचा वापर करत पुढे आले. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि ज्यांनी या स्पर्धेमधला पहिला षटकार ठोकला ते राम उंडाळकर परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला चाललेले आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा ओमसा MTC चा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया. ज्या प्रकारे तानाजी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गेले होते, पुढे सरसावत आले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संधी मिळाला, संधीचं सोनं केलं अमित पाटील यांनी आणि धक्का क्रमांक 3 दिलाय. आणि संतोष चव्हाण यांनी ज्या प्रकारे आम्हाला माहिती कळवलेली आहे की प्रत्येक ओव्हरच्या 4थ्या बॉलवरती फलंदाज आउट झालेला आहे. हा योगायोग आहे या मॅच मधला. क्या बात आहे. म्हणजे 4था बॉल येळापूर टीम साठी घातक ठरला आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये आणि जे तिन्ही फलंदाज माघारी गेले ना ते ओव्हरच्या 4थ्या बॉलवरतीच माघारी गेले. परंतु हा योगायोग आहे. या ओव्हरमध्ये अजूनही काही बॉल शिल्लक आहेत आणि बॉल अजूनही 3 येणं बाकी आहे. एका बाजूला धावसंख्येची गती वाढवायची आहे कारण प्रथम बॅटिंग करताना तुमच्याकडे धावा असणं फार महत्वाचं आहे. शेवटचे काही 3च बॉल शिल्लक आहेत. तानाजी पुन्हा तयार. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. वारंवार ही सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत आणि खेळाडूंनाही विनंती आहे जर आपण आयोजन समितीला काही देऊ शकता तर ती तुमची वेळ आहे. यावेळेला हा बॉल लॉंग ऑनला खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी आणि इथे बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावगती वाढवण्याचा प्रयत्न.
31 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. शेवटचे फक्त 2च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. तानाजी पुन्हा तयार. शेवटचे 2 बॉल घेऊन एका बाजूला आनंदा बिरकवण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी असं पंचांनी कळवलेलं आहे. अंतिम बॉल शेष आणि यानंतर आपण करूया टॉस. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये किरणजी मस्कर सरांना विनंती करूया की आपण हा टॉस सर कव्हर करा. अंतिम बॉल शेष आहे. 32 धावा 3 गडी बाद. पहिला डाव आणि पहिल्या डावातला अंतिम बॉल. एका बाजूला प्रोजेक्टेड स्कोर आहे 33 तर एका बाजूला करंट रन रेट आहे 8.35 चा. अकूट टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने हातातून झेल निसटलाय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम इळापूर पंचायत समिती गटाने प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत 35 धावा. म्हणजे 36 धावांचं लक्ष आहे टीम पनुंब्रे वारून पंचायत समिती गट या टीम समोर. येणारे बॉल 24 बॉल 36चं लक्ष. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. मी टॉस साठी विनंती करेल शिराळा विधानसभा संघाचे युवा नेते आमचे सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सन्माननीय धन्य दादा अर्थातच विराजी नाईक साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतो. आपण टॉस का बॉस या व्यासपीठावरती एक छान टॉस घेऊयात. दोन्ही टीम उपस्थित आहेत. दोन्ही टीम्स विनंती करेल या आपण व्यासपीठावरती मंदूर टीम आणि चिकुर्टे टीम बोथ दी कॅप्टन्स यावरती. आदरणीय मोहन दादा आणि रोहित दादा रोहितजी शिवजातो मी विनंती करेल आपण या प्लीज. चला मैदानाच्या आत खेळाडूंना विनंती आहे आपण फिल्डिंग लगेच लावा आणि बॅटिंग ऑर्डर लगेच लावा. आपण टॉस करूया. टॉस करूया. छापाकाटा मंदूर टीम आणि चिकुर्टे टीम. मंदूर चिकुर्टे टीमचा कॉल आहे. छापाकाटा कॉल असेल आणि कॉल आहे छापा. येस कॉल तुझा होता काटा आणि कॉल जिंकलाय मंदूर टीम टॉस जिंकल्या. आता महत्वाचा निर्णय. सध्या तर फील्ड करेन कारण पहिली स्ट्रॅटेजी पाहिली. थोडी मैदान थोडं ओलसर आहे. बरेच दिवस झाला आम्ही पाहतोय की मैदानाची दररोजची पावसाची जरा रणनीती पाहून थोडं आउटफील्ड थोडी स्लो आहे. पाहूया पुढं काय होतं ते. काय अभ्यास करतात एवढा दांडगा अभ्यास. एक नंबर. रेडी आहात सज्ज आहात? डेफिनेटली पूर्ण टीम सज्ज आहे. बॉलिंग घेतली समोरच्या टीमने राईट. गोलंदाजी घेतल्या. बॅटिंग करायची. या मैदानामध्ये कुठलीच धावसंख्या सुरक्षित नाही. 100 केले तरी होणार. 50 वरती देखील थांबवलं जाईल. तुझी टीम रेडी आहे का? हो आहे डेफिनेटली. यादी तुम्ही कधीच समोर आलेलं नाही. कोणाला कोणाचीच दुखती नस कोणालाच माहिती नाहीये. काय मॅजिकल फिगर ठेवतो का? 50 60 का 40 अशी काय मॅजिकल फिगर ठेवतोयस का? तसं काही नाही पण जो बेस्ट देईल तोच हे नाही. शेवटी प्रेशर आहे थोडं. आहे डेफिनेटली. स्पर्धा कशी वाटते? आमदार चषक एक नंबर. विषय नाही. एक नंबर. थँक्यू सो मच. दोघांचं मनापासून आभार. दादा विनंती करेल आपण पुन्हा व्यासपीठावरती विराजमान होऊन घेऊयात. मान्यवरांना देखील विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान होऊन घेऊयात. मंदूर टीम वॉन दी टॉस. मंदूर टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलेला. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी घेतली आहे मंदूर टीमनं. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊयात. पहिल्या इनिंगची अर्धी कहाणी तुम्ही राहिली वो तो झाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त रुको जरा. कारण की सेकंड इनिंगची रंजक कहाणी. काय घडेल काय बिघडेल आणि मॅचचं चित्र काय असेल होईल का विचित्र. कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा वाणी ऐकूया मॅचची संपूर्ण कहाणी. टेनिस क्रिकेटचा आवाज अर्थात निलेशजी मर्डेकर सर. थँक्यू किरण सर ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण ऐकला. चला मॅच आपण सुरू करा. आयोजन समितीच्या वारंवार सूचना आहेत कारण जो निर्धारित वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला सामना कंप्लीट करायचा आहे अशी विनंती आपण सर्व संघांना करूया. आज आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण सर्व खेळाडूंकडून करूया. आपण सामन्याला सुरुवात करा. सकाळचे 11:07 झालेले आहेत आणि सत्र क्रमांक 2 सुरुवात होते. एका बाजूला 36 धावांचं लक्ष. येणारे 24 बॉल आहेत.
आणि आता बॅटिंग करायची आहे टीम पनुंब्रे वारून या टीमला आणि एका बाजूला धावसंख्येचा बचाव करायचा आहे टीम येळापूरला. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण विनंती करतोय आपण सामना सुरू करा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो आमदार चषकाच्या क्रीडा नगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होते. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला पनुंब्रे गावचे अमित पाटील तर एका बाजूला स्ट्रायकर एंडला डफळेवाडीचे महेश डफळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ही प्रारंभिक जोडी आहे. मोहरे गावचे आनंदा पाटील यांच्या नावी पहिलं षटक आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सुरुवात करा. पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना मयूर पन्हाळकरांनी 6 बनवल्या होत्या, मिथुन यांनी बनवल्या 4, रवी सामंत यांनी बनवल्या होत्या 5, राम मुंडाळकर यांनी मधल्या फळीमध्ये येऊन पहिल्या डावामध्ये रंग भरले. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल आनंदा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट महेश डफळे यांच्यासाठी आणि हा बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पहिल्याच बॉलवरती स्कोर बोर्डचा श्री गणेश केलेला आहे. 36 धावांचं लक्ष्य. पहिली धाव आलेली आहे स्कोर बोर्ड वरती. महेश अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. एका बाजूला आनंदा षटक क्रमांक 1 साठी असं विश्लेषण आपण आतापर्यंतच करूया. आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आपण ज्याचा आस्वाद घेतोय. टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पश्चिम महाराष्ट्राच्या असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि सर्वजण ज्यांना आतुरता होती की टेनिस बॉल कधी सुरू होणार तर ती स्पर्धा आता सुरू होत आहेत आणि त्यातली पहिली स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2024. बॉल क्रमांक 2. टप्पा पडल्यानंतर अंगावरती ना छोट्या उसळीचा बॉल मिड विकेटला वळवला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलेले आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो, एक चांगली गोष्ट. आणि या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेली आहे. धावसंख्या अगदी हळवार पद्धतीने पुढे सरसावतीये. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तब्बल 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केलेली आहे. कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आपण जिचा घेतोय आस्वाद. यावेळेला वेगाने बॅट भिरकवली. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा लाभू शकला नाहीये आणि आल्या पावली फलंदाज महेश डफळे येथील माघारी. आज खास काय करू शकले नाही. ज्या प्रकारे त्यांची नाव लौकिकता आहे त्या नावाप्रमाणे आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करू शकलेले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. वेळेची अचूकता त्यांना या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये आणि किंबहुना पहिला गडी गारद केलेला आहे टीम येळापूरने. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया ज्या प्रकारे आनंदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गेले होते. बॅटचा किनारा आणि हवेत झेपावत मयूर पन्हाळकर यांनी टिपलाय हा झेल. तब्बल 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहे 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय 2 या आकड्यावरती. आपण नेहमी 2 या आकड्याबद्दल चर्चा करतो ना की क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूला तब्बल 6 वर्ष लागली. ज्या खेळाडूला संघामध्ये जागा मिळत नव्हती ना एक दिवस अशी आली त्या संघाचा तो मुखिया झाला आणि 16 सेंचुरीज आणि 6 डबल सेंचुरीज ठोकल्या. खेळाडू होता मारवन अट्टापट्टू. म्हणजे संकट येतात, अडचणी येतात, परंतु या संकटातून मार्ग तुम्हाला काढावा लागतो. त्याच्यामधलं एक उदाहरण आहे मारवन अट्टापट्टू. क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी या खेळाडूला 6 वर्ष लागली होती. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलने गॅप शोधलाय. फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. 3 बॉलचा पाठमोरा केला जाईल. बघता बघता फलंदाजांनी काही धावा धावून काढलेल्या आहेत.
प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो आणि तो प्रयत्न मारवन अठ्ठापट्टू यांनी आपल्या जीवनामध्ये केला. क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनत नव्हती आणि एकदा काय दुसरी धाव क्रिकेटमध्ये बनली, त्या खेळाडूने पुन्हा माठी मागे वळून पाहिलं नाही. ज्या संघामध्ये जागा मिळत नव्हती ना, त्या संघाचा तो संघनायक झाला. तो खेळाडू होता मारवन अठ्ठापट्टू. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धक्का क्रमांक 2. टीम पनुमरे वारून या टीमला धाव फलकावरती आहेत अवघ्या धावा 4. कमी धावसंख्येची मॅच आता रंग प्राप्त करते. झटपट 2 फलंदाजांना पाठवलंय माघारी. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी आणि विजय डफळे जातील माघारी. नावाप्रमाणे आज विजय देखील बॅटिंग करू शकलेले नाहीत. हे जे असे खेळाडू आहेत ना, ज्यांनी गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, चर्चेमध्ये असणारी ही नावं आहेत, परंतु आता एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात आहेत. पास फटका फसला, वेळेची अचूकता नाहीये, बॉल हवेत उभा राहिला. बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी अगदी चोख केलं. 2 खेळाडू आले होते, परंतु अखेर हा झेल पकडला विजय मामा यांनी. खिरवडे गावचे आहेत. महत्वाचा झेल आहे. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि त्याच्यामुळे सर्वांचा चांगला खेळ हा तितकाच महत्वाचा आहे. आता मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम पनुमरे वारून या टीमला विकेटची पतझड थांबवायची आहे. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी लक्षात घ्या, MH09 3141 3665 या दोन्ही गाड्या कोणाच्या असतील तर प्लीज काढून घ्यायचे. प्लीज 3141 गाडी काढून घ्या. आहे त्याचे मालक भेटलेत, ते गाडी काढतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. एका बाजूला धारदार गोलंदाजी मधली अचूकता, गोलंदाजी मधली भेदकता, ज्या प्रकारे गोलंदाजी केली आनंद यांनी लाजवाब कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कधी लेफ्ट आर्म राऊंड, कधी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल कट केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फलंदाजांकडे हताश होण्याशिवाय पर्याय नव्हता. स्ट्रायकर एंडला अमित पाटील. धावसंख्या धावफलकावरती आहे 4 धाबा 2 गडी बाद अशी अवस्था आहे. एका बाजूला पनुमरे वारून या टीमची येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 32. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 18 बॉल 32 धावांचं लक्ष शिल्लक राहिलेलं आहे. परंतु जर तुम्ही पाहिले ना, गणवाईज संघ आहे, त्याच्यामुळे एका गणामध्ये 8 ते 10 गावं आहेत आणि त्या गावातले खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकत्रित खेळताना पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत हे सर्व खेळाडू गावाच्या नावासाठी खेळत आले, परंतु आज पंचायत समिती गटाच्या माध्यमातून खेळत आहेत. एका बाजूला वेळापूर तर एका बाजूला पनुमरे वारून अशी ही लढत. आणि याचा जो घाट घातलाय ना या स्पर्धेचा, शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने, सर्व पदाधिकारी असतील किंबहुना सर्व मान्यवर असतील, यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गोलंदाज पुन्हा तयार. ओव्हर नंबर 2 साठी मयूर पन्नाळकर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील चर्चेमध्ये असणारं नाव. कुसाईवाडी गावाकडून अनेक वेळा चांगलं क्रिकेट खेळलंय. मग गर्जना 11 हा नवी मुंबईचा त्यांचा संघ. बॉलिंगसाठी तयार. यावेळेला हा बॉल पूल केलाय, पॉवरफुल, सीमारेषेच्या पलीकडे फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. फलंदाज अमित पाटील पनुमरे यांच्या बॅट मधून आला हा षटकार. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. एका बाजूला मयूर पन्नाळकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवला. अमित पाटील यांनी पायांचा वापर करत पुढे आले आणि हा पॉवरफुल पूल सीमारेषा पलीकडे बॉल झालाय गुल. सरळ 6 धावांसाठी आलाय तो षटकार. धावसंख्येने वेग पकडला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 या आकड्यावरती. धावा येत नव्हत्या. अमित पाटील स्ट्राईकला आले, षटकार ठोकला. धावा यायला आता सुरुवात झालेली आहे. परंतु मयूर पन्नाळकर यांच्याकडे क्षमता चांगली आहे. किंबहुना आता मयूर पन्नाळकर यांना प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. हीच ती वेळ आहे ना जीवनामध्ये जिथे स्वतःला आत्मपरीक्षण करायचं आहे. एक अतुलनीय खेळ आज मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ करेल आणि कोणता संघ आज पुढे निघून जाईल. बरीचशी चर्चा, बरेचसे संघ अजून खेळणं बाकी आहे. यानंतर सामना आपल्या समोर येणार आहे. मंदूर विपक्ष चिकुर्डे हा सामना यानंतर येईल. चला संघांना विनंती करूया मित्रांनो, आपण वेळ घेताय कारण आज आपण थोडीशी उशिरा सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आपण आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि आपण खेळाडूंकडून अपेक्षा करूया या वेळाची आपण वेळेत सर्व सामने संपवा आणि निर्धारित वेळेत जी आहे त्या वेळेत तुम्ही षटक हाताळा. स्ट्रायकर एंडला अमित पाटील तयार. एका बाजूला कुसाईवाडीचे मयूर पन्नाळकर.
हा पुन्हा एकदा त्याच धाडणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत. डावकुरी हाताने लगेच फेक केली आहे. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे येते. फटक्यावरती अमित पाटील थोडेसे नाखुश आहेत, परंतु मयूर पन्हाळकर राऊंड द विकेट आले. या अगोदर ओव्हर द विकेट आले होते. म्हणजे हा जो फरक आहे ना, ओव्हर द विकेट म्हटलं की तुम्हाला नॅचरल मुवमेंट प्राप्त होते. राऊंड द विकेट तुम्ही आलात की एक अँगलने गोलंदाजी तुम्ही करता आणि तोच पर्याय मयूर पन्हाळकर यांनी निवडलेला आहे. कुसाईवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव, गोलंदाजी मार्गवरती मयूर पन्हाळकर, तर एका बाजूला सत्यजित. आपटलेला बॉलवरती नजर रोखून धरली आहे. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न आणि पंचांनी कळवले की हा डेड बॉल आहे, त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. मयूर पन्हाळकर, सत्यजित नायकवडी. आपटलेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, धक्का क्रमांक 3 लागलाय आणि सत्यजित देखील माघारी. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही, लांबी पडलीये कमी. धक्का क्रमांक लागलाय 3. सत्यजित फलंदाज जातील माघारी. एका बाजूला मयूर पन्हाळकर यांनी जोमाने कमबॅक केलाय. सत्यजित यांनी बॅटिंग करताना खास काही बनवू शकले नाही आणि किंबहुना 2 बॉलच्या पाठीमागे 0 धाबा बनवू शकले. आपलं खातंही उघडू शकले नाहीये. गोल्डन डक आपण म्हणतो ना, रॉयल डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, त्याच्यामधला एक प्रकार आपण चर्चा करूया. फटका ज्या प्रकारे फसला, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला तो सत्यजित यांना आपल्या विकेटने. एका बाजूला 11 वरती 3. मॅच मध्ये रंगत आता वाढत चाललेली आहे. कधी मॅच या बाजूला तर कधी मॅच त्या बाजूला, असा सुरू असणारं घमासान युद्ध. खऱ्या अर्थाने युद्धाच्या बातम्या ऐकणं रमणीय असतं, परंतु प्रत्यक्षात क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे रंगलंय ना, सर्वजण आपण आस्वाद घेतोय. आता मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीचा संदीप पाटील बबलू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत पनुंबरे गावचे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 5 बबलू पाटील. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे नवी मुंबईला आहे त्याचे संस्थापक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला 11 वरती 3. अशी थोडीशी दायनीय अवस्था आहे टीम पनुंबरे वारून या टीमची. परंतु एका बाजूला विसरून चालणार नाही की अमित पाटील ज्यांनी एक षटकार मारलाय ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. मयूर पन्हाळकर पुन्हा तयार. यावेळेला डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आल्या पावली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. कठीण परिस्थितीमध्ये ठोकलेला एक जबरदस्त षटकार. अर्थात बबलू पाटील यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला ग्रामीणचे अप्रतिम खेळाडू अमित पाटील आहेत जे चांगले ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला मयूर पन्हाळकर यांची आपण चर्चा केली. वेगही चांगला आहे, परंतु त्या वेगाला प्रत्युत्तर दिलंय बबलू पाटील यांनी. अंगावरती येणारा बॉल, रिप्ले टेलिकास्ट, ओमसाई एमटीसी, अक्षय भाऊ मात्रे. क्या बात आहे. धावसंख्येचा वेग वाढलाय. 17 वरती 3 अशी धावसंख्या आहे. एका बाजूला अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मयूर पन्हाळकर यांनी एक विकेट टिपलेली आहे, परंतु हे जे 2 फलंदाज आहेत ना हे तितकेच महत्वाचे. आणि षटकार लागला त्याच वेळेस आपण आमदार साहेबांचे फ्लेक्स पाहतोय. षटकार लागल्यानंतर आपण विकासाचा षटकार देखील पाहिला जो आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आहे. आमचा निर्धार हाच आमचा प्रगतीचा षटकार. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा षटकार लागेल ना तेव्हा तेव्हा हा बॅनर आपल्याला आवर्जून या बॅनरचा उल्लेख करावा लागेल. कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा. खोलवर टप्प्याचा बॉल, एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. 18 वरती 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्धा टप्पा या टीमने पूर्ण केलाय. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. अजून शेवटचा बॉल शेष आहे. विनंती करूया आपण खेळाडूंना की आपण एकत्रित येऊ, सारखं सारखं येऊ नका. आपण घाई करा आणि संघांना विनंती करूया की वेळ आपण फार घेताय, वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे आणि सामने आज भरपूर आहे. त्यासाठी विनंती करूया. पुन्हा एकदा आपण खेळाडूंना सूचित करत आहोत की आपण कमी वेळेमध्ये सामना कंप्लीट करा. आपण थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. अंतिम बॉल, रणनीती आखलेल्या आहेत आणि रणनीत्या तुम्हाला आखावेच लागतील. डावपेच हे तुम्हाला आखावेच लागतात, मग आयुष्य असो किंवा क्रिकेट. परंतु एका बाजूला स्ट्रायकर एंडला अमित पाटील
तर एका बाजूला मयूर पन्हाळकर. आडव्या बॅटचा टोला आहे. वाईडिश लॉंगनला खेळाडू बॉलच्या पाठीमागे जात आहेत. बॉलला संरक्षण दिलंय परंतु दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. या दोन फलंदाजांना षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 20. येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 16. हे धावसंख्येचं गुणोत्तर 2 षटकांसाठी आपण मांडूया नव्याने आणि पुढील 2 संघांना विनंती करूया की आपण मॅचची तयारी करा. मंदूर आणि चिकुर्डे या 2 संघांना विनंती आहे की आपण मॅचची तयारी करा. चला दोन्ही संघांना विनंती करूया की अधिकचा वेळ घेऊ नका. एका बाजूला बॅटिंग करताना आपण पाहतोय 12 बॉल 16 ची गरज आहे. एका बाजूला बचाव, एका बाजूला पाठलाग. काय इकडचे तिकडे आकडे होतील. शेवटचे आता 12 बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला बबलू पाटील 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. अमित पाटील खेळत आहेत 3 बॉलच्या पाठीमागे 9. परंतु ओव्हर नंबर 3 साठी आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल. मोरेवाडीचे रवी सावंत यांच्यावरती विश्वास ठेवलाय ओव्हर नंबर 2 साठी, जे मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. पहा बरेचसे टेनिस बॉल क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ना हे पोलीस सेवेमध्ये जात असतात आणि त्याचा फिटनेस जो आहे ना त्यांना हे क्रिकेटमधून मिळतो. आणि बरेचसे खेळाडू असे आहेत ना क्रिकेटचे जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्याच्यामधलं एक नाव म्हणजे रवी सावंत जे मोरेवाडीचे आहेत. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. रवी सावंत यांनी बॅटिंग चांगली केली होती. बॅटिंग करताना 5 धावा कुठल्या होत्या परंतु गोलंदाजी करताना पहिलाच बॉल त्यांचा पाठवलाय. मोहर किती धावांची लागेल तर फक्त 2 धावांची मोहर लागेल. तिकडे डिक्लेअर झोन आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. धावसंख्येला पुढे नेऊया. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा आहे. अंगावरती येणारा बॉल बबलू पाटील यांनी वळवला 2 धाबींसाठी. एका बाजूला धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. एका बाजूला करंट रन रेट आहे 10.15 चा. रिक्वायर्ड आहे 7.64 चा. 11 बॉल 14 ची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजीमध्ये जी भिन्नता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रवी सावंत यांनी केलेला आहे. आणि आत्ताचं जे क्रिकेट आहे ना तुम्हाला भिन्नतेनेच खेळावं लागतं. तुमच्याकडे व्हेरिएशनला फार महत्व आहे. काळ क्रिकेटमध्ये होता तुम्ही प्लेन गोलंदाजी केली चालत होतं परंतु आता तो काळ सरला. तुमच्याकडे काय वेगळं आहे ते त्याचं सादरीकरण तुम्हाला करायचं आहे. एका बाजूला रवी सावंत अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आणि किंबहुना 4थ्या विकेटच्या शोधामध्ये. पुढील बॉल स्विच हिटचा फटका. गुडगा टेकवला होता. एका वेगळ्या धाडणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलच्या पाठीमागे अवघी एक सिंगल धाव येईल. निश्चित अमित पाटील यांचा प्रयत्न हाच होता की माफ करा एका बाजूला बबलू पाटील यांचा प्रयत्न हाच होता की मला स्विच हिटचा फटका खेळायचा आहे. माफ करा अमित पाटील यांनी हा फटका खेळला होता. आता बबलू पाटील स्ट्रायकर एंडला आलेले आहेत. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे लगेच येतील. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. हे जे षटक आहे ना हे फार महत्वाचं आहे जे मॅचला कलाटणी देऊ शकतं. या षटकामध्ये धावा आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमला सामना सोपा आणि या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर गोलंदाजी करणाऱ्या संघाची मॅचवरची पकड चांगली. 25 वरती 3. शेवटचे 2 बॉल 7 बॉल 14 पार्टनरशिप आहे 7 बॉल 14 ची या 2 खेळाडूंमध्ये. अजूनही 8 बॉल 11 ची गरज हे समीकरण आहे. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंच वळलेत आणि सांगतात की दिशा आहे खराब. पण दिशेला किती महत्व आहे जीवनामध्ये. जीवनाला दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला दिशा असणं किती महत्वाचं आहे. म्हणजे दिशेला फार महत्व आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट. गोलंदाज रवी सावंत तयार. यावेळेला ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने. आउटफील्ड स्लो. बॉल पकडला आणि पुन्हा टाकलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत केलं गेलं. संघासाठी काही धावा राम मुंडाळकर यांनी वाचवल्या आणि किंबहुना धावसंख्या पुढे चाललेली आहे. 28 धावा 36 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये आहे. अजूनही सांगणं कठीण आहे की कोणत्या संघासाठी सामना सोपा आहे परंतु आमदार चषकाचा पहिला सामना कोण जिंकणार याची उत्कंठा आता वाढू लागलेली आहे. हृदयाची धडधड वाढतीये. काळजाचा ठोका चुकतोय. स्ट्रायकर एंडला अमित पाटील तयार.
शरीरापासून दूर असणारा बॉल वीरेंद्र सहवाग स्टाईल आणि पकडली कॅच. मॅचला इथूनच येईल का रंगत? ही कॅच होती का मॅच होती? आपण सूर्यकुमार यादव यांना पाहिलं होतं, कॅचही पकडली आणि वर्ल्ड कपही पकडला. त्या प्रकारचा हा झेल होता का? कारण झेल होता अमित पाटील यांचा. वीरेंद्र सहवाग स्टाईल फटका खेळायला गेले कव्हर्सला, परंतु बॉल सीमारेषा पार जाऊ शकला नाही आणि सीमारेषेलगत एक चांगला झेल पकडलाय. संकेत पाटील, क्या बात आहे, काय झेल पकडलाय सीमारेषेलगत. प्रेशर मध्ये हा झेल पकडला आणि अखेरकार या विकेट मध्ये आपलं योगदान दिलं अमित पाटील जड पावलांनी माघारी. आता समीकरणामधला तर अंतर वाढलंय. एका बाजूला 6 बॉल 11 धावा अमित पाटील यांनी कुठल्या खऱ्या, परंतु अंतिम अजून काही धावा शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 28. पुन्हा एकदा पहा या फटक्याची क्रिया. रवी सावंत यांचा शरीरापासून दूर जाणारा बॉल, बॅकलिफ्टचा वापर करत खेळलेला फटका सीमा पार जाऊ शकला नाही. थोडा वेळ अशा पल्लवीत झाल्या होत्या टीम पनुमरे वारून या टीमच्या, परंतु त्याच आशा निराशेमध्ये बदलल्या कारण झेल सीमारेषेलगत चांगला पकडलाय. 6 बॉल 8 धावांची गरज आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे, टीम मीटिंग बोलवलेली आहे. आणि जो आलेख ग्राफ आहे ओमसा एमटीसीचा, दोन्ही संघांचा कशा प्रकारे खेळ राहिला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना किती मिळाल्या होत्या? 11 होत्या. ओव्हर नंबर 1 मध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 4 मिळाल्या होत्या टीम परुमरे वारून या टीमला. ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला होता टीम परुमरे वारून या टीमचा, तोही आपण आलेख ग्राफ पाहिला. आणि या संपूर्ण गोष्टी आपल्यापर्यंत ओमसा एमटीसीने पोहोचवलेल्या आहेत, त्यांचंही कौतुक. मैदानाच्या दिशेने वळूया. येणारे बॉल आहे 6 विजयासाठी बनवायचे आहेत 8 धावा. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही, आज प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. मिथुन मस्कर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा व्यक्तिमत्व ओव्हर नंबर 4 साठी आलेला आहे. आता अंतिम 6 बॉल मध्ये 8 धावांचा बचाव करायचा आहे. एका बाजूला मिथुन मस्कर नावाचा पर्याय निवडलाय, तर एका बाजूला बॅटिंग मध्ये बबलू पाटील आणि त्यांच्या सोबतीला सोमनाथ नायकवडी, चरण गावचे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. बत्तीसशिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष चरणगावचे सोमनाथजी नायकवडी आहेत, तर एका बाजूला बत्तीसशिराळा स्पोर्ट्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष म्हणजे बबलू पाटील, अशी जोडी आहे. परंतु एका बाजूला पोलीस दलामधलं व्यक्तिमत्व मिथुन मस्कर यांच्या हाती बॉल आहे. 6 बॉल 8 ची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 6 बॉल 8 ची गरज. यावेळेला हा बॉल एका धावेसाठी खेळलाय, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, फक्त एकाच धावेवरती समाधान मानलेलं आहे. जीवन असो. इकडे पहा, रनआउटची संधी आहे टीम येळापूर, परंतु पंचांचा निर्णय काय येईल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट ओमसा एमटीसीचं हे प्रसारण. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक बॉलवरती गेले, दुसरीचा प्रयत्न केला होता अखेर खरा, परंतु त्यानंतर पहा धाव नाकारली. अर्ध्या क्रीज पर्यंत गेले होते बबलू पाटील आणि त्यानंतर त्यांना पुन्हा माघारी यावं लागलं आणि किंबहुना आउट करण्याचा प्रयत्न येळापूरने जल्लोष केला आणि त्यानंतर पंचांनी मात्र ही दाद. तर फलंदाज नॉट आउट आहे
असं कळवलेलं आहे. सेफ आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला होता आणि अखेरकार हा निर्णय आमच्यापर्यंत आला. एका बाजूला पनुमरे वारून या टीमने मोकळा श्वास घेतलाय, परंतु सामना संपलेला नाहीये. एका बाजूला आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा त्या 7. एका बाजू मिथुन मस्कर खिरवडे ओव्हर नंबर 4. एका बाजूला चरणचे सोमनाथ नायकवडी तयार. 5 बॉल 7 ची गरज. 5-7 अशी ही झुंज. प्रेशर, दडपण, चांगला खेळ, चांगलं सादरीकरण, तोच संघ विजयी. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न. सीमारेषेलगत डीपी स्क्वेअर लेग आहे, सी कॉर्नर आहे, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. आडव्या बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत. बॉल थांबवलाय खरा. एकच धाव आलेली आहे. स्ट्राइक बबलू पाटील यांच्याकडे आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 6. 4 बॉल 6 ची गरज है. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे. वेळापूर की पनुमरे वारून. 4 बॉल 6. वेळेची अचूकता नाहीये. फटक्याच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्राइक कुणाकडे ठेवलं जाईल आणि अखेरकार खराब अंडरस्टँडिंग दुसरा मिळतोय तो विकेटचा. बबलू पाटील यांना माघारी यावं लागेल. ताळमेळ बिघडला आणि फलंदाज बबलू पाटील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येत आहेत. आता येणारे 3 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 5 धावा. बबलू पाटील येत आहेत माघारी. 3 बॉल 5 ची गरज. दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही. ताळमेळ बिघडला आणि त्यानंतर एक चांगली फेक नॉन स्ट्रायकर एंडला आली आणि त्यानंतर पहा फलंदाजाला केलंय धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागतंय बबलू पाटील यांना. किंबहुना ताळमेळ किती महत्वाचा आहे. तुमच्यामधलं अंडरस्टँडिंग फसलं ना की एखादं नातं शेवटपर्यंत जात नाही. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट. क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंमधलं अंडरस्टँडिंग फसलं ना ते पार्टनरशिप शेवटपर्यंत जात नाही. एखाद्या नात्यामधलं अंडरस्टँडिंग किंवा ताळमेळ बिघडला ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट या सर्व गोष्टींचा बोध आपण घेतो खरा, परंतु 3 बॉल 5 ची गरज आहे. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पनुमरे गावचे आकाश मोहिते. 3 बॉल 5 ची गरज आहे. कोणता संघ विजय संपादित करेल आणि कोणता संघ पहिला सामना जिंकेल. चला विनंती करूया आपण फास्ट थोडस खेळा, घाई करा. 3 बॉल 5. एका बाजूला मिथुन मस्कर तर एका बाजूला स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये सोमनाथ नायकवडी. अनुभव आहे, क्षमता आहे. अंगावरती येणारा बॉल. एक सिंगल धाव येते. धावा देत नाहीयेत मिथुन मस्कर आणि किंबहुना आता 2 बॉल 4 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिला सामना पैसा वसूल आहे. हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी ओमसाई MTC या वाहिनीवरती वाढू लागली आणि या मैदानावरती वाढू लागली आहे, कारण 2 बॉल 4 ची गरज आहे. दोन बॉल. मॅच जर टाय झाली तर बॉल आउट खेळवलं जाईल याची नोंद आपण सर्वांनी घ्या, असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. 2 बॉल 4. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार आकाश मोहिते. अंगावरती येणारा बॉल आणि पंचांनी कळवलंय की इट्स अ व्हाईट बॉल. मॅच मध्ये उत्कंठा वाढली आहे. आता येणारे 2 बॉल 3 धावांची गरज. बॉल डावी यष्टी सोडून चाललाय. आतापर्यंत मिथुन मस्करांनी लाजवाब गोलंदाजी केली होती, परंतु या बॉलचा टप्पा डाव्या यष्टी वरती टाकला आणि बॉल डावी यष्टी सोडून गेलाय. 2 बॉल 3 धावांची गरज. घायल तो यहाँ हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. 2 बॉल 3 ची गरज. पहिला सामना हाय व्होल्टेज. 2-3 3-2.
आणि हा बॉल वेगाने हाताळलाय, कोणती धाव नाहीये, पंचांगणे मागितली धावचीत साठी. आता एक बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 3 धावा. आता तूच कर मैदानाच्या आतमध्ये काहीतरी भावा, कारण 1 बॉल 3 ची गरज आहे. आता कोणता संघ बाजी मारून जाईल, येळापूर की पनुमरे वारून? 1 बॉल 3. काळजाचा ठोका चुकवणारा क्षण, हृदयाची धडधड हळूहळू वाढू लागलीये, कारण 1 बॉल 3 ची गरज आहे. सामना फिनिश कोण करणार, पनुमरे वारून की येळापूर, की बॅटिंग मध्ये आकाश मोहिते की मिथुन मस्कर? 1 बॉल 3 ची गरज आहे. एखादा चांगला बॉल, एखादा चांगला फटका, मॅच उद्ध्वस्त होऊ शकते, परंतु विजयाचा कळस कोण राहणार या मॅच मध्ये, आणि अखेरकार पहिला सामना कोण जिंकणार? मित्रांनो, सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद, कारण 1 बॉल 3 ची गरज आहे. येळापूर की पनुमरे वारून, परुमने वारून की येळापूर? 1 बॉल 3. आणि बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय, आणि अखेरकार आकाश मोहिते क्लीन बोल्ड. मिथुन मस्कर यांनी हा सामना संघाला जिंकून दिलाय. लाजवाब कमालीची गोलंदाजी. पोलीस दलामध्ये असणार हे व्यक्तिमत्व, खिरवडे गावचा हा गोलंदाज आज पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय, आणि रत्नागिरी पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. क्या बात आहे. आणि पहिला सामना समाप्त होतोय. जबरदस्त दोन्ही संघांनी खेळ केला. एका संघाने मॅच जिंकली, परंतु एका संघाने मन जिंकली. अंतिम बॉल, 1 बॉल 3 ची गरज होती. बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि फलंदाजाला त्रिफळाचित केला, आणि अखेर कमी धावसंख्येचा सामना वेळापूर पंचायत समिती गटाने जिंकलाय. परंतु पुढील वाटचालीसाठी पनुमरे वारून पंचायत समिती गटाला देऊया आपण शुभेच्छा, आणि सामना क्रमांक 2 कडे वळूया. चला, दोन्ही संघ